सध्याची आपण ही मुंबईतली दृश्य पाहतोय। सचिन तेंडुलकर सहपरिवार आता मतदान करण्यासाठी दाखल झालेले आहेत। मुंबईतली ही दृश्य आहेत, त्यांचा मुलगा देखील या ठिकाणी उपस्थित आहे। पाली हिल्स या ठिकाणी सचिन तेंडुलकर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत। मुंबईतली आपण ही दृश्य पाहतोय। सचिन तेंडुलकर सध्या मतदान करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पाली हिल या ठिकाणी सचिन तेंडुलकर दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात ही प्रक्रिया पार पडली जाईल आणि त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब देखील दाखल झालेलं आहे। पाली हिलमध्ये सचिन तेंडुलकर सध्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत। तर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आता पाली हिलमध्ये दाखल झालेले आहे। त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब देखील उपस्थित आहे। पाली हिलमध्ये सध्या सचिन तेंडुलकर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत। 5व्या टप्प्यातील मतदान आज पार पडते आणि यामध्ये मुंबईमधील 6 मतदारसंघांचा समावेश आहे। दरम्यान आपण पाहतोय विविध सेलिब्रिटीजने देखील आज सकाळपासूनच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी केलेली आहे। तसंच नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। सध्याची ही पाली हिलमधली दृश्य, पाली हिलमध्ये सचिन तेंडुलकर मतदान करण्यासाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा देखील उपस्थित आहे। तर पाली हिल मधली आपण हे दृश्य पाहतोय। सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हे दोन्ही या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुंबईमध्ये आज मतदान पार पडतंय। 5व्या टप्प्यातील मतदान होत आहे आणि यासाठी सर्व सेलिब्रिटीजसह नेते मंडळी देखील मोठ्या संख्येनं सकाळपासूनच आपल्याला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय। तरी नागरिकांना देखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। आणि सध्या आपण ही पाली हिलची दृश्य पाहतोय। पाली हिलच्या मतदान केंद्रावर सचिन तेंडुलकर हे दाखल झालेले आहेत। मतदानाची प्रक्रिया त्यांच्याकडून बजावली जाते आणि त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अर्जुन तेंडुलकर देखील उपस्थित आहेत। आज लोकसभा निवडणुकीचा 5वा आणि शेवटचा टप्पा आहे आणि 13 मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान पार पडतंय। तर आपण पाहतोय यामध्ये मुंबईमधील 6 मतदारसंघांचा समावेश आहे। याच पार्श्वभूमीवर सेलिब्रिटीजने अगदी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रीग लावलेली आहे आणि सध्याची ही आपण ही पाली हिलमधली दृश्य पाहतोय। क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत अर्जुन तेंडुलकर देखील आहेत आणि या दोघांकडून सध्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाते। नेते मंडळी आणि सेलिब्रिटीज सकाळपासूनच गर्दी करतात। मुंबईमध्ये मतदान करण्यासाठी ते घराबाहेर पडलेले आहेत। तसंच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदानाचं करण्याचं आवाहन देखील केलं जात आहे। पाली हिल मतदान केंद्रावरील सध्याची आपण ही दृश्य पाहतोय। अर्जुन तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर मतदान करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सचिन तेंडुलकर यांच्याकडून सध्या मतदान केलं जात आहे। तर या ठिकाणी त्यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील दाखल झालेला आहे। मुंबईच्या पाली हिलची ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। राज्यातील 13 जागांसाठी आज मतदान होत आहे। मुंबईमधील 6 जागांसह राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडते आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय राज्यभरातील महत्त्वाचे नेते, सेलिब्रिटीज आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सहकुटुंब या ठिकाणी दाखल होत आहेत। सध्याची सचिन तेंडुलकर यांची आपण ही पाली हिलची दृश्य पाहतोय। मतदान केल्यानंतर माध्यमांना ते पोस्ट देताना दिसून येत आहेत। त्यांच्यासोबत अर्जुन तेंडुलकर देखील उपस्थित आहेत। मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आणि लोकांनी मोठ्या मतांनी मतदान करावं, त्यांनी घराबाहेर पडावं यासाठी सेलिब्रिटीज तसंच नेते मंडळी देखील आवाहन करत आहेत। या संदर्भातलं ट्विट मोदींनी देखील केलेलं आहे। सध्याची आपण ही मुंबईतली पाली हिलमधली दृश्य पाहतोय। तर सचिन तेंडुलकर यांच्यासोबत इतरही इथले कार्यकारी पोस्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर अर्जुन तेंडुलकर यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सचिन तेंडुलकर माध्यमांशी काही बोलतात का, काही प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। त्यांच्या चाहत्यांची देखील
साहजिकच गर्दी असल्यामुळे गराडा घातला जातोय. मात्र सध्याची आपण ही पाली हिलची दृश्य पाहतोय. मुंबईमध्ये सचिन तेंडुलकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. काही वेळापूर्वी त्यांनी मतदान केलेलं आहे. सध्या ते माध्यमांशी काही बोलतात का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. माध्यमांना सध्या ही पोज देताना आपण सचिन तेंडुलकर यांना पाहतोय. सकाळपासूनच अनेक सेलिब्रिटीज आणि नेते मंडळींनी मतदान केलेलं आहे. तसंच नागरिकांना देखील मोठ्या संख्येनं मतदान करा असं आवाहन सातत्यानं केलं जात आहे. आप अरेंज करो बाद में बस एवरीवन रेडी प्लीज. अभी थोड़ा शांत हो जाइए. शांत प्लीज. थैंक यू. सचिन सर मतदान करून नो I'm not taking questions, so I'll give you my this thing. You okay? All settled? Okay. So I am the national icon of ECI. So I was involved in quite a few initiatives in raising awareness and the importance of casting your vote. Today, as a proud Indian, I am able to do that. I'm really happy. यही कहना चाहूँगा कि नॉर्मली प्रॉब्लम्स दो वजह से होते हैं. एक इज यू एक्ट विदाउट थिंकिंग और यू जस्ट कीप थिंकिंग और एक्ट नहीं करते. मैं आज सभी को यही दरख्वास्त करता हूँ कि प्लीज़ आइए और अपना वोट कास्ट कीजिए. ये अपने देश के भविष्य के लिए बहुत इम्पोर्टेंट है. ECIचा मी नॅशनल आयकॉन आहे आणि बरेचसे इनिशिएटिव्स होते ज्याच्यात लोकांना तो मेसेज जाणं इम्पॉर्टंट होतं की वोटिंग करणं किती इम्पॉर्टंट आहे. तर आज मी इथे येऊन वोट करू शकतोय. मी फार खुश आहे आणि ॲज अ प्राऊड इंडियन मी इथे आलो आहे माझं वोट कास्ट करायला. मला वाटतं की आयुष्यात प्रॉब्लेम्स दोन गोष्टीमुळे होतात. एक की आपण घाईघाईत डिसिजन घेतो आणि विचार करत नाही आणि कधी कधी नुसता विचार करत बसतो आणि काही करत नाही. मी लोकांना हेच सांगू इच्छितो की आज तुम्ही नुसता विचार करत बसू नका, पण इथे या आणि तुमचं वोट कास्ट करा. ज्यांना तुम्हाला वोट द्यायचं आहे त्यांना वोट द्या, कारण हे आपल्या देशाच्या भविष्याचा आकार कसा व्हायला पाहिजे, किती देशाचा बदल व्हायला हवा, त्यांना जे काही वाटतं ते ह्या थ्रू वोट त्यांच्या बरेचसे त्यांना जे वाटतात ते चेंजेस ते आणू शकतात.